यूज द सेम सीड ड्रिल फॉर सोविंग मोर दॅन वन व्हरायटी. म्हणजे एकापेक्षा जास्त व्हरायटी सोविंग करण्यासाठी किंवा पेरणीसाठी जर तुम्ही एकाच टाईपचं सीड ड्रिल पेरणी यंत्र जर यूज करत असाल तर हे सीडचं जे मिक्सचर आहे किंवा सीड मिक्सिंग होऊ शकतं. आणि मग त्याच्यावरती रिमेडीज काय असणार आहे, उपाय काय करणार, तर तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा पेरणी करणार आहात, सोविंग करणार आहात त्यावेळी ते सीड ड्रिल मशीन आहे ते तुम्ही क्लीन करून घ्यावं. क्लिनिंग ऑफ द सीड ड्रिल बिफोर सोविंग न्यू व्हरायटी. देन सेकंड आहे प्रेझन्स ऑफ व्हॉलेंटियर प्लांट इन सीड ड्रिल. म्हणजे जे दुसऱ्या टाईपचे जे प्लांटचे सीड आहेत ते तिथं प्रेझेंट नसावेत किंवा प्रेझन्स ऑफ व्हॉलेंटियर इन सीड प्लांट किंवा आपण ज्याच्यातून सीड मिळवणार आहे तिथं जर दुसऱ्या टाईपचे प्लांट असतील तर ॲटोमॅटिक त्या टाईपचं सीड त्या जे व्हॉलंटियर प्लांट आहेत त्यांचे देखील सीड त्या सीडमध्ये मिक्स होत असते. मग एरिगेटेड द फील्ड 3 वीक प्रायर टू सोविंग अँड डिप्लपिंग. मग त्यासाठी त्या टाईपचं प्लपिंग करणं आणि ते चांगल्या पद्धतीनं प्रायर म्हणजे किंवा एरिगेशन देत असताना कमीत कमी 3 वीकमध्ये तरी द्यावं. आणि डिप्लपिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून दुसऱ्या टाईपची पिकं तिथं येणार नाही. आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हरायटी इन ॲडजसंट फील्ड. कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हरायटी इन ॲडजसंट फील्ड असं दिले. आणि म्हणजे कल्टिवेशन करत असताना ज्या डिफरंट व्हरायटी आहे त्याच्यासाठी जे फील्ड आहे ते तुम्ही स्पेसिफिक एकाच टाईपचं जर म्हणजे वेगवेगळे सीड्स किंवा वेगवेगळ्या व्हरायटी जर तुम्ही एका ठिकाणी कल्टिवेट केल्या तर त्यामुळे तिथं मिक्सिंग आपण होऊ शकतं सीड. नंतर त्याच्यावरती काय आहे, पेस आयसोलेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू सीड प्लॉट. म्हणजे प्रत्येक टाईपचं जे सीड आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक असा प्लॉट नेमून देणं किंवा तयार करणं आणि मग ते कलेक्ट करत असताना सीड त्या पद्धतीनं केलं तर आपण जे सीड मिक्सिंग आहे किंवा मेकॅनिकल मिक्सचर ऑफ सीड जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. नंतर आहे यूज द थ्रेसिंग फ्लोअर ॲट टाईम फॉर द डिफरंट व्हरायटी. थ्रेसिंग करत असताना ज्या डिफरंट व्हरायटी आहे म्हणजे जेव्हा आपण काढणी करत असतो किंवा थ्रेसिंग झाडणी झोडपणी म्हणतात ना, ती जी पद्धत ते करत असताना डिफरंट व्हरायटी जर एकत्र आल्या तर त्यामुळे देखील सीड मिक्स होत असतं. मग त्यासाठी काय करणार, ओनली वन व्हरायटी शुड बी थ्रेस. म्हणजे एकाच टाईपच्या व्हरायटीचं थ्रेसिंग किंवा मळणीची पद्धत आपण यूज करू शकतो. देन त्यामुळं काय होऊ शकतं तर सीड मिक्सिंग होणार नाही. नंतर यूज द कंबायनिंग और थ्रेसिंग इक्विपमेंट अँड गनी बॅग्स कंटॅमिनेटेड विथ सीड ऑफ डिफरंट व्हरायटी. आणि ज्या गनी बॅग्स किंवा ज्या आपण बॅग्स यूज करणार आहे ते साठवण्यासाठी त्या एकाच पद्धतीच्या किंवा चांगल्या पद्धतीनं क्लीन केलेल्याच यूज केल्या तर आपण हे मेकॅनिकल मिक्सचर अवॉइड करू शकतो. म्हणजे काय, कंबायनिंग ऑफ थ्रेसिंग इक्विपमेंट शुड बी क्लीन बिफोर यूज अँड गनी बॅग शुड बी न्यू. ओल्ड गनी बॅग शुड बी क्लीन अँड फ्युमिगेटेड. मग जर फ्युमिगेट किंवा निर्जंतुकीकरण केलं आणि गनी बॅग्स यूज करताना चांगल्या पद्धतीनं क्लीन केल्या आणि जे कंबायनिंग थ्रेसिंग असतं ते इक्विपमेंट आपण वापरलंच नाही तर आपण या टाईपचं जे कंटॅमिनेशन किंवा या टाईपचं जे मिक्सिंग होतं ते टाळू शकतो. लक्षात आलं. नेक्स्ट जो पार्ट आहे, दीज आर यूज फॉर द सप्लिमेंटरी पॉलिनेशन. याच्यावरती बऱ्याच वेळा तुम्हाला जो पॉईंट आहे तो म्हणजे 2 मार्क्ससाठी विचारला जातो आणि दीज आर यूज फॉर द ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपलमध्ये हा पॉईंट बऱ्याच वेळा विचारला जातो. सप्लिमेंटरी पॉलिनेशनमध्ये जे सांगितलेले बघा, सप्लिमेंटरी पॉलिनेशनमध्ये काय सांगितले तर आर्टिफिशियल और सप्लिमेंटरी पॉलिनेशन इज नेसेसरी फॉर क्रॉप विच आर क्रॉस पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट. आणि म्हणजे आर्टिफिशियल और सप्लिमेंटरी पॉलिनेशन आहे दीज आर नेसेसरी फॉर द क्रॉप पॉलिनेशन. हे जे म्हणजे क्रॉस पॉलिनेटेड प्लांट आहे थ्रू द इन्सेक्ट पॉलिनेशन या प्लांटमध्ये आपल्याला याची गरज पडते. नंतर हे हनी बी आर कीप्ड इन यूज फॉर नियर द सीड क्रॉप. म्हणजे जिथं सीड क्रॉप आहे त्याच्याजवळ आपण मधाचे पोळे ठेवले तर पटकन तिथं पॉलिनेशन व्हायला मदत होते या टाईपमध्ये. नंतर सनफ्लावर क्रॉप आर ॲडजस्ट टू फ्लावर हेड आर रब ऑन द ईच अदर. जर सनफ्लावर असेल तर आपण म्हणजे जर त्याची जी स्टेज असते म्हणजे फ्लावरिंग स्टेज असते त्या स्टेजमध्ये जर
दोन फ्लावर एकमेकावरती जर रब केले तर पॉलिनेशन व्हायला किंवा ते फ्लावर कनेक्ट व्हायला मदत होते. दीज आर यूज फॉर द पॉलिनेशन. नंतर एक कॉटन क्लॉथ फोर्थ जे दिले, कॉटन क्लॉथ इज टाय ऑन हँड palm and move in clockwise direction on floor surface. म्हणजे जर आपण हातावरती एखादं कापड बांधलं आणि ते जर क्लॉकवाईज डायरेक्शनने फ्लावरच्या सरफेसवरती फिरवलं तरी देखील ते तिथले जे फ्लावर आहेत ते चांगल्या पद्धतीने मिक्स होतील किंवा पॉलिनेशन चांगल्या पद्धतीनं व्हायला मदत होईल. म्हणजे पोलन ग्रेन आहे ते जे स्टिग्मावरती आहे ते पडण्यासाठी मदत होऊ शकते. लक्षात आलं. मग हे जी पद्धत आहे ती आपण यूज करू शकतो. नेक्स्ट जे दिलेले आहे बघा, द रिझल्ट इन इन्क्रीज इन पॉलिनेशन अँड सीड सेटिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं तर इन्क्रीज द पॉलिनेशन देखील चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होऊ शकतं आणि सीड सेटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. हे जे सप्लिमेंटरी पॉलिनेशन हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा 2 मार्क्ससाठी विचारला जातो. कमीत कमी 4 पॉईंट तरी तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला म्हणजे सोपे इथं लक्षात ठेवण्यासाठी सारखे आहेत. आर्टिफिशियल पॉलिनेशन किंवा सप्लिमेंटरी पॉलिनेशन आहे तिचा ऑकर्स इन टू द इन्सेक्ट पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेटेड प्लांटमध्ये किंवा जिथं इन्सेक्ट पॉलिनेशन होतं तिथं हे तुम्हाला यूज करू शकता. नंतर मधाची पोळे आहेत ते सीड प्रोडक्शन किंवा जिथं सीड फील्ड आहे तिथं तुम्ही जास्तीत जास्त लावू शकता. आणि सनफ्लावरमध्ये दोन्ही फ्लावर आपण रब करू शकतो. नंतर कॉटन क्लॉथ घालून आपण हाताने जरी त्याच्यावरून फिरवलं तरी त्याचा यूज होतो आणि तिचा रिझल्ट इन टू द पॉलिनेशन अँड सीड सेटिंगमध्ये त्याची मदत होत असते. नेक्स्ट जे आहे तो तुम्ही पाहणार आहात सीड हायब्रिड सीड प्रोडक्शन. तुम्हाला म्हणजे सिलेबसमध्ये 2 टाईपचे सीड प्रोडक्शन दिले, जवार आणि कॉटन. त्याच्यामधलं फर्स्ट जे आहे जवार ते आपण इथं पाहणार आहोत. जवार सीड प्रोडक्शन याच्यामध्ये पुढं आपण पाहणार आहोत हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये जवार आणि कॉटन असे 2 टाईपचे हायब्रिड सीड प्रोडक्शन तुम्ही स्टडी करणार आहात. 11वीमध्ये तुम्ही फीट ग्राउंडनट असे बऱ्याच प्रकारचे जे क्रॉप आहेत ते स्टडी केलेले आहेत किंवा तो आपला पार्ट राहिला होता मला वाटते 11वीमध्ये. पण जे डिफरंट टाईपचे क्रॉप्स आहेत त्याच्यावर आता तुमची सेकंड टर्म पण झाली नाही त्यामुळे त्याच्यावरती येणारे क्वेश्चन कसे असतात काय हे तुम्हाला माहिती नाही. पण कुठलंही क्रॉप कसं असतं ते आता इथं तुम्हाला समजेल की कुठल्या टाईपचा स्टडी असतो. परंतु इथं हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये जनरली तुम्हाला जे कल्टिवेशन असते त्याच्याऐवजी जे टेक्निकल पार्ट आहे त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. मग कुठलंही क्रॉप घेतलं की फर्स्ट त्याचं बॉटनिकल नेम येतं म्हणजे सायंटिफिक नेम. जवारचं जे आहे ते स्वार्गम बायकोलरे, फॅमिली ग्रामिनी. जवळजवळ सगळे जे धान्य म्हणतो आपण तृणधान्य ह्या ग्रामिनी फॅमिलीमध्येच येतात बघा. म्हणजे फीट, जवार, बाजरा, मेज हे सगळे पॅडी कुठलेही तृणधान्य घेतले तर तुम्ही त्याची जी फॅमिली असते जनरली ती ग्रामीण असते. आणि बराच वेळा बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन या टाईपचे क्वेश्चन 1 मार्क्ससाठी विचारले जातात. अगदी फायनल एक्झामला देखील तुम्हाला 1 मार्कचे क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातात. आणि जे ओरिजिन आहे याच्यामध्ये बघा ते इंडियाच आहे. जवारचं जे ओरिजिन आहे ते जे आहे ते कुठले इंडियाच आहे आणि नॉर्थ ईस्ट आफ्रिका आहे. मग नेक्स्ट जे आहे पॉईंट तर युजेस अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टंट ऑफ जवार. आता हे जनरली युजेस तुमच्या ओळखीचे तुम्हाला सगळे माहिती आहेत की जवारचा यूज कुठं कुठं केला जातो आणि कसा केला जातो. ते फर्स्ट यूज काय दिलेला आहे बघा, इट शुड बी यूज फूड मेकिंग फॉर भाकरी. आता हे जनरली तुम्ही सगळेजण जवार आपल्याकडे चांगल्या पद्धतीने पिकवली जाते आणि ते म्हणजे भाकरीसाठी किंवा ॲज अ मेन फूड म्हणून देखील आपण ती यूज करतो. देन ग्रेन्स ऑल्सो कन्झ्युम ॲज द पॉप ग्रेन अँड हुरडा. पॉप ग्रेन म्हणजे लाह्या. आपल्याकडे बघा नागपंचमीला म्हणजे ज्वारीच्या लाह्या तयार केल्या जातात तर ते वारुळाला जाण्यासाठी. मग त्याला पॉप ग्रेन्स असं म्हटलं जातं. आणि हुरडा तर सर्वांना माहिती. हुरडा म्हणजे जेव्हा कवळी कणसं असतात तेव्हा ती भाजून खाल्ली जातात त्याला आपण हुरडा म्हणतो. त्यासाठी त्याचा यूज केला जातो.
देन ग्रेन्स इज यूज ॲज कॅटल फीड अँड पोल्ट्री फीड. आता ग्रेन्समध्ये ग्रेन्स कॅटल फीड म्हणून पण यूज केलं जातं आणि पोल्ट्री फीडमध्ये पण यूज केलं जातं. डायरेक्टली ग्रेन्स म्हणजे धान्यच म्हणजे किंवा जे ते ग्रेन्स आहेत तेच डायरेक्टली यूज केले जातात फीड म्हणजे कॅटल फीड्स असो किंवा जे आहेत ते ग्रेन्समध्ये म्हटलं तरी. देन ग्रेन्स इज यूज एक्स्ट्रॅक्शन ऑफ स्टार्च, ग्लुकोज अँड अल्कोहोल. त्याचबरोबर हे ग्रेन्स यूज करून त्याच्यापासून स्टार्च, ग्लुकोज आणि अल्कोहोल देखील मिळवलं जातं म्हणजे त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर. देन जवार स्टेम अँड लीव्ज आर ऑल्सो यूज ॲज द फॉडर. आपल्याकडे जे कडबा म्हणतात बघा, त्याला खूप मार्केट असतं. अगदी उन्हाळ्यामध्ये बरेचसे लोक म्हणजे त्याचा साठा करून ठेवतात कॅटलसाठी किंवा गुरांसाठी चांगला चारा म्हणून. जवारचे जे लीव्ज आणि स्टेम असतो त्याचा आपल्याकडे उपयोग केला जातो. त्याला काय म्हटलं जातं तर जवार स्टेम लीव्ज आर यूज स्टेम अँड लीव्ज आर यूज फॉर द फॉडर. फॉडर म्हणजे चारा, चांगल्या पद्धतीचा चारा म्हणून आपल्याकडे जवारचा यूज केला जातो किंवा जवार स्टेम आणि लीव्जचा यूज केला जातो. देन स्वीट सॉर्गम कॅन ऑल्सो बी यूज फॉर प्रिपरेशन ऑफ ज्वाजरी अँड शुगर. ज्वाजरी म्हणजे गूळ आणि शुगर. कारण ज्या लोकांना शुगर असते बघा ते त्यांना ज्वारी खाऊ नका असं सांगितलेलं असतं. तुम्ही ऐकलं असेल कारण ज्वारीमध्ये पण शुगर कंटेंट प्रेझेंट असतात. म्हणजे शुगर केन उसा एवढे नाही पण कमी प्रमाणामध्ये त्याच्यापासून देखील साखर आणि गूळ तयार केली जाते. जनरली आपण आपल्याकडं कधी ते प्रिपरेशन केलेलं पाहिलेलं नाही पण त्याच्यामध्ये ती कंटेंट असतात. त्यामुळं त्याच्यातून प्रिपेअर केलं तर ज्वाजरी आणि शुगर कंटेंट देखील आपण तयार करू शकतो. हे काय आहेत तर युजेस ऑफ जवारचे हे युजेस आहेत जे 1 किंवा 2 मार्क्ससाठी किंवा जर तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला त्यात जर 2 किंवा 3 पॉईंट विचारले त्यात देखील हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ते करा चांगल्या पद्धतीनं. नंतर सॉईल आहे म्हणजे कुठलंही जवारचं पीक घ्यायचं म्हटलं तर कुठल्या टाईपची सॉईल असावी तर डीप ब्लॅक सॉईल असावी म्हणजे काळी माती जवारसाठी सर्वात चांगली असते. नंतर इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. चांगल्या पद्धतीची फर्टाईल आणि वेल ड्रेन पाण्याचा निचरा होणारी जमीन ह्याच्यासाठी चांगली असते जवारसाठी. जर पाणी साचलं जनरली आपल्याकडे तर म्हणजे रब्बी हंगामामध्ये घेणारं हे पीक आहे त्याच्यामुळं एकदा पेरणीला पाऊस पडतो परत शक्यतो त्या पिकाला पाऊस पडत नाही त्यामुळे पाण्याचं आणि त्याचा जास्त संबंध येत नाही किंवा पाणी साचण्याचा पण लई प्रश्न येत नाही. आपल्याकडं पाऊस कमीच प्रमाणात असतो पुढं फक्त दिवाळीपर्यंतच पाऊस असतो आहे ना. त्या बाजरीच्या पिकामध्ये पाहतो तसं त्या पद्धतीची गरज किंवा वेल ड्रेन होण्यासाठी तेव्हा आपल्याला काही कंडिशन नेसेसरी नसते. परंतु जवारला जर पाणी भरपूर झालं तर ते पीक येत नाही म्हणजे चांगलं तर नाही पण येतच नाही चांगला लक्षात ठेवा. देन इट शुड बी फ्री फ्रॉम ऑफ टाईप व्हॉलंटियर प्लांट अँड स्ट्रागा. त्याचबरोबर जवार हे पीक म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचं कुठलंही पीक नसावं. त्याचबरोबर व्हॉलंटियर प्लांट म्हणजे जर अगोदर कधी त्या शेतामध्ये तुम्ही ज्वारी पेरलेली असेल आणि ती तशीच म्हणजे आपल्याकडं कडवळ किंवा हंडी पेरता बघा त्याचं जर काही मोड किंवा काही पिकं काही त्याचे सीड पडले आणि ते जर उगवून आले तर ते देखील चांगल्या पद्धतीनं मग सीड तयार होणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीचं देखील त्याला व्हॉलंटियर प्लांट असं म्हटलं जातं. म्हणजे जे दुसऱ्या पद्धतीचं जवारसारखे दिसणारे जे प्लांट आहेत किंवा अगोदर जवार तुम्ही तिथं कल्टिवेट केलं असेल आणि परत कल्टिवेट आपण ॲज अ सीड पर्पजसाठी केलं तर आपण चांगल्या पद्धतीचं सीड तिथून मिळवू शकणार नाही. मग आपला पर्पज काय आहे तर हायब्रिड सीड प्रोडक्शन. त्यामुळे या टाईपची सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. देन स्ट्रागा वीड्स म्हणजे स्ट्रागा हा एक वीड आहे किंवा तण आहे आणि दिज आर यूज फॉर द रूट पॅरासायटिक वीड आहे. हे जनरली जवार बाजरा याच्या रूटवरती हे ग्रो होतं त्याच्यासाठी सुद्धा मग ते येणार नाही ही सगळी काळजी घेतली पाहिजे. नंतर ऑप्टिमम pH लेवल जे आहे सॉईलचा तो 6.5 to 7.5 असावा. नंतर देर शुड नॉट बी जॉन्सन्स ग्रास इन सीड फील्ड. आणि ज्याच्यामुळं जे सीड किंवा जे वीड आहे जॉन्सन्स टाईपचे सीड ग्रास जर आला आणि त्याचं जर सीड तयार झालं आणि ते जर आपण जेव्हा सीड कल्टिवेटर किंवा सीड कलेक्ट करत असतो किंवा थ्रेसिंग करत असतो त्यात जर मिक्स झालं तर
दॅट इज कंटॅमिनेटेड सीड, मग ते चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं सीड होणार नाही. मग जॉन्सन्स ग्रास या टाईपचे ग्रास येणारच नाही भरपूर वाढणारे किंवा त्या ज्वारीबरोबर येणारे की त्याला सीड येतील, अशा टाईपचे सीड किंवा जे ग्रासेस आहेत ते येणार नाहीत, ही काळजी घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे क्लायमेट इट इज ट्रॉपिकल क्रॉप आहे हे. देन ट्रॉपिकल, एक मिनिट, देन ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 27 to 30 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत हे म्हणजे येऊ शकतं हे जवार क्रॉप. इट डज नॉट टॉलरंट फ्रॉस्ट, म्हणजे इट डज नॉट टॉलरंट टू द फ्रॉस्ट कंडिशनमध्ये ते टॉलरेट करू शकत नाही. परंतु जवार इज डॉट रेजिस्टंट क्रॉप, परंतु ते कमी पाण्यावरती येणारं पीक आहे म्हणून त्याला ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप असं म्हटले बघा. परंतु फ्रॉस्टमध्ये, फ्रॉस्ट म्हणजे धुकं, या कंडिशनमध्ये किंवा जास्त पाणी किंवा धुकं असेल तर ते तिथं डज नॉट टॉलरेट. बट जवार इज द, काय म्हटलं, जवार हे जे आहे ते ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप आहे, म्हणजे अगदी कमी पाण्यावरती देखील येणारं हे पीक आहे. त्यामुळं जरी त्याला पाऊस कमी असला तरी देखील हे चांगल्या पद्धतीने येतं. आणि याच्यासाठी जो ॲन्युअल रेनफॉल आहे इट इज रिक्वायर्ड फॉर द 400 to 100 mm मिलीमीटर, म्हणजे 400 ते 1000 मिलीमीटर जरी पाऊस असेल तरी ते चांगल्या पद्धतीनं येऊन जातं. त्याचबरोबर पाऊस कमी, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्याच ठिकाणी हे क्रॉप चांगल्या पद्धतीनं किंवा घेतलं जातं, कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये येणारं पीक म्हणून जवारला संबोधलं जातं. ऑप्टिमम टेम्परेचर आणि pH, त्याचबरोबर जे रेनफॉल आहे तो देखील लक्षात ठेवा, 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. नंतर नेक्स्ट आहे स्टेप इन्व्हॉल्व इन हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार, म्हणजे कुठल्या टाईपमध्ये किंवा कुठल्या प्रोसेसनी तुम्ही हायब्रिड सीड प्रोडक्शन करणार, त्याचं कल्टिवेशन कसं करणार. तर त्या टाईपमध्ये जनरली आपण फिमेल फर्स्टली कल्टिवेट करतो आणि मेल दुसऱ्या बाजूला, आणि याचा जो रेशो आहे तो 2:1, म्हणजे 4 रोज फिमेल आणि 2 रोज मेल या टाईपमध्ये याचं कल्टिवेशन केलं जातं. आता ते जे आहे तो क्रॉस पाहण्यासाठी सुरुवातीला आपण सर्वात खालची जी स्लाईड आहे ती पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये मेंटेनन्स ऑफ मेल स्टराईल दिले. मेल स्टराईल म्हणजेच फिमेल प्लांट किंवा फिमेल पॅरेट असं म्हणू शकता. म्हणजे फर्स्टली काय घेणार आहे तर तुम्ही फिमेल प्लांट, कुठंही क्रॉस करत असताना फर्स्टली फिमेल प्लांट घेतला जातो आणि नेक्स्टली मेल प्लांट घेतला जातो. मग आता इथं क्रॉस दाखवलेला आहे बघा, 3 पॅरेंट लाईन, याच्यामध्ये ए लाईन म्हणजेच मेल स्टराईल आणि बी लाईन मॅनिटेटर असं म्हटले. मग हा जो आहे तो ए आहे तो मेल स्टराईल आणि हा जो आहे तो मॅनिटेटर आहे. मग ह्या दोन्हींचा क्रॉस केल्यानंतर फर्स्ट इयर, पहिल्या वर्षी जो आपण करणार आहे ए आणि बीचा क्रॉस केल्यानंतर जो, किंवा याला फाउंडेशनल स्टेज, फाउंडेशनल क्रॉप असं देखील म्हटलं जातं सुरुवातीला. मग पहिला आपण जो ए आहे तो कसा आहे, तो मेल स्टराईल आहे, म्हणजे तिथं जे मेल आहेत ते स्टराईल आहे, दिज नॉट फर्टाईल. तसं जनरली जे हे जे आहे जवार हे बायसेक्स्युअल फ्लावर आहे, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. आणि बी जो आहे तो नॉर्मल प्लांट आहे किंवा नॉर्मल पॅरेंट आहे आणि ए आहे तो मेल स्टराईल आहे, की तिथं मेल हा फर्टाईल नाही, तर म्हणजे मेल ॲब्सेंट आहे आणि बी हा नॉर्मल आहे. त्या दोन्हीचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला जो प्लांट मिळणार आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द आर लाईन, म्हणजेच रिस्टोर असं म्हटलं आहे त्यांनी. दॅट इज ऑल्सो नोन ॲज द रिस्टोर प्लांट मिळते. आणि मग सेकंड इयरमध्ये आपण जो मेल आहे, फाउंडेशनचा मेल आहे त्याचं, आणि फर्स्ट इयरला आलेला जो आर लाईन किंवा रिस्टोर लाईन असं जे म्हटलेले बघा, म्हणजे हा जो फॉर्म होतो आहे दिस आर फॉर्म फ्रॉम द फर्स्ट इयरमध्ये हा फॉर्म होणार आहे. मग सेकंड इयरला जो क्रॉस आहे तो सेकंड इयरला आपण फाउंडेशनल ए आणि जो
तयार होणारा आर लाईन किंवा रिस्टोर लाईन आहे यांचा क्रॉस करतोय सेकंड इयरमध्ये, आणि त्याच्यापासून जो फॉर्म होणार आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. त्याला काय म्हटलं जातं? हायब्रिड असं म्हटलं जातं. देन मग इथं जे फॉर्म होणार आहे फर्स्ट काय आहे, मेल स्टराईल आणि नॉर्मल प्लांटशी त्याचा क्रॉस केल्यानंतर आर रिस्टोर लाईन फॉर्म होते. नंतर सेकंड इयरमध्ये आपण फाउंडेशनल क्रॉप जो आहे मेल स्टराईल म्हणजेच ए लाईन, आणि दीज आर क्रॉस विथ द आर लाईन आणि दे फॉर्म द हायब्रिड सीड किंवा हायब्रिड प्लांट. आणि त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहे? हायब्रिड प्लांट फॉर्म होणार आहे. हायब्रिड प्लांट फॉर्म झाल्यानंतर नेक्स्ट आपण नंतर आता परत वरच्या स्लाईडवरती जाऊ. बघा वरती स्लाईड जे आहे स्टेप इन्व्हॉल्व इन हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं की फर्स्टली आपण काय मेंटेन करणार आहे ते मेल स्टरिलिटी मेंटेन करणार आहे एका पॅरेंटमध्ये, किंवा जे ए लाईन आहे त्याच्यामध्ये काय मेंटेन करणार आहे मेल स्टरिलिटी, म्हणजे ओन्ली फिमेल प्लांट आर देअर असं ए लाईन आपण फॉर्म करणार आहे. आणि दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फाउंडेशन ऑफ सीड प्रोडक्शन, म्हणजे ही फाउंडेशन लाईन असणार आहे सीड प्रोडक्शनची. आणि मेथड काय असणार आहे? द हायब्रिड सीड ऑफ जवार इज प्रोड्युस्ड बाय युजिंग सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. आता हायब्रिड सीड ऑफ जवार प्रोड्यूस करण्यासाठी कुठली मेथड यूज केली हे बऱ्याच वेळा अगदी CETला 1 मार्क्ससाठी विचारलं जातं. लक्षात ठेवा, सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी ही जी मेथड आहे ती यूज केलेली. लक्षात ठेवा, सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी ही मेथड यूज केलेली आहे. देन दिस इन्व्हॉल्व क्रॉसिंग ऑफ मेल स्टराईल, म्हणजे ते आता इन्व्हॉल्व करत असताना पहिली जी लाईन आहे ती आपण कुठली यूज केलेली? मेल स्टराईल, त्याला ए लाईन असं म्हटले. नंतर दुसरी जी लाईन आहे ती नॉर्मल आहे बी लाईन, म्हणजे नॉर्मल जो पॅरेंट आहे तो, आणि त्यांच्यापासून जो फॉर्म होणारा आहे तो कुठला आहे तर आर फॉर्म होतो आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द आर, म्हणजेच मेल स्टराईल पॉलिनेटर असं म्हटले. मेल स्टराईल आर फॉर्म होतो आहे फर्स्ट इयरमध्ये, हा फॉर्म होतो आहे. देन फर्स्ट इयरमध्ये फॉर्म होणारा जो ए आहे त्याला फाउंडेशनल सीड प्रोडक्शन किंवा फाउंडेशन प्लांट असं पण म्हणू शकतो. आणि जी फॉर्म होते ती लाईन आर फर्स्ट इयरमध्ये आपल्याला मिळणारा जो प्लांट आहे तो. आणि सेकंड इयरला जो आपण क्रॉस करणार आहे दॅट जो क्रॉस आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ, त्याला काय म्हटलं आहे आपण? ए लाईन. आणि दुसरं जो क्रॉस करतोय तो ए आणि आर यांचा क्रॉस करतोय. देन मेल जेनेटिक मेल स्टराईल लाईन कॅरी द मेल स्टरिलिटी ड्यू टू सायटोप्लाझ्मिक जेनेटिक फॅक्टर आणि इट इज मेंटेन बाय क्रॉसिंग विथ द मेल फर्टाईल लाईन. मग बी जी आहे तिथं मात्र मेल पण प्रेझेंट असतो फिमेल पण प्रेझेंट असतो, म्हणजे मेल फर्टाईल लाईनशी क्रॉस केल्यानंतर जो फॉर्म होतोय दॅट इज तिथं काय म्हटलं आहे बघा, ए लाईन आणि बी लाईन या दोन्हींचा क्रॉस केल्यानंतर म्हणजे मेनिटेटर लाईन यांचा क्रॉस केल्यानंतर काय फॉर्म होते तर स्टरिलिटी मेंटेन राहते. स्टरिलिटी इज मेंटेन, म्हणजे ए लाईन आणि बी लाईन मेल स्टराईल आणि मेल फर्टाईल, बी हा मेल फर्टाईल आहे, या दोन्हीचा क्रॉस केल्यानंतर काय फॉर्म होते तर मेल स्टरिलिटी मेंटेन राहते. नेक्स्ट जो इयर आहे तिथं काय फॉर्म होणार आहे तर आर लाईन फॉर्म होते. आणि आर लाईन फॉर्म झाल्यानंतर लाईन बी आर लाईन जी फॉर्म होते ते देन इन्व्हॉल्व द ए अँड बी आर सिमिलर ऑल आस्पेक्ट दॅट बी इज पोलन फर्टाईल वेरॅज इन लाईन ए इज पोलन स्टराईल. एमध्ये लाईन पोलन स्टराईल आहेत परंतु बीमध्ये कसं आहे नॉर्मल आहे त्याच्यामुळं फर्टाईल येते. देन प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड क्रॉसिंग ऑफ मेल स्टराईल ए लाईन विथ रिस्टोर लाईन आर. नंतर सेकंड इयरमध्ये आपण जो फर्स्ट इयरमध्ये रिस्टोर लाईन फॉर्म झालेली आर त्याच्यामध्ये सेकंड इयरमध्ये तो क्रॉस केला जातो आणि त्याच्यापासून हायब्रिड सीड प्रोडक्शन तयार केलं जातं. मेंटेनन्स ऑफ पॅरेंटल लाईन इज रेफर्ड ॲज फाउंडेशन ऑफ सीड प्रोडक्शन अँड द प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड इज कॉल्ड ॲज द सर्टिफाईड सीड प्रोडक्शन. आता इथे लक्षात ठेवत असताना तुम्ही काय लक्षात ठेवायचे,
फर्स्ट इयरमध्ये लाईन ए आणि लाईन बी, म्हणजे लाईन ए जो आहे तो मेल स्टराईल आहे आणि लाईन बी आहे तो मेनिटेनर आहे. आणि ह्या दोन्हींचा म्हणजे हा कसा आहे तर स्टराईल आहे मेल स्टराईल आणि हा फर्टाईल आहे किंवा नॉर्मल आहे. त्या दोन्हींचा क्रॉस केल्यानंतर काय फॉर्म होते तर आर रिस्टोर फॉर्म होतोय, आर लाईन फॉर्म होते. आणि सेकंड इयरला किंवा सेकंड जनरेशनच्या टायमिंगला आपण फाउंडेशन ए क्रॉस विथ द आर लाईन, त्याचा क्रॉस होतोय आर बरोबर आणि दे फॉर्म द हायब्रिड ऑफ स्वारगम प्रोडक्शन, हायब्रिड ऑफ जवार सीड प्रोडक्शन तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे जे आहे ते हायब्रिड सीड प्रोडक्शन इथपर्यंत तुम्हाला दिलेले. यातला जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करू. ठीक आहे, थांबू आपण इथं.